हॅलो मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? आनंदी आहात अशी आशा करते आणि आनंदीच राहा आयुष्यभर. तर मैत्रिणींनो, त्या आनंदात भर म्हणून मेकअप कसा करायचा तोही अगदी 5 मिनिटाच्या आत. क्विक डे टू डे मेकअप, ऑफिसचा मेकअप, मी रोज डेली कुठे जात असाल त्याचा मेकअप कसा करायचा हेच मी आज तुम्हाला सांगणार आहे. आणि तुम्ही टायटलवरून वाचलंच असेल, आयलायनर लावता येत नाही, काही हरकत नाही, कारण आता आयलायनरची फॅशन गेलेली आहे, क्विक मेकअपची फॅशन आहे आता. तर कसा करायचा ते सांगते. पहिला ते मी मॉइश्चरायझर लावून घेतले, त्याच्यानंतर आपण हे जोवीचं सनस्क्रीन लोशन लावणार आहोत. ह्याच्यामध्ये सनस्क्रीन लोशन लावताना कधी पण PA+++ हवाय सनस्क्रीन मध्ये, कारण आता समर चालू आहे तर तुम्हाला हे मस्ट आहे. सनस्क्रीन लोशन लावणं मस्ट आहे. मॉइश्चरायझर नंतर सनस्क्रीन लोशन जोवीचं घेतले मी. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग, स्किनच्या अकॉर्डिंग कोणतेही घेऊ शकता. जोवीचं चांगलं आहे, जोवीचं पण, आणि सेटाफिलचं पण चांगलं आहे. मिनिमलिस्टचं पण सनस्क्रीन चांगलं आहे. मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते. काय काय सनस्क्रीन ना व्हाईट कास्ट सोडतात, पण मला आवडतं. म्हणजे ना व्हाईट कास्ट सोडला ना की मग दुसरा मेकअप करायची गरजच नाही असं मला वाटतं. सनस्क्रीन नंतर कॉम्पॅक्ट लावायचं आणि दॅट्स इट. कोणाकोणाला नाही आवडत व्हाईट कास्टवाला, पण सगळेच व्हाईट कास्टवाले नाही आहेत, एखादे दुसरे व्हाईट कास्टवाले असतात. सनस्क्रीन तुम्ही चांगलं लावून घ्या. कानाला, फेसला, गळ्याला सगळीकडे सनस्क्रीन लावून घेतलेले आहे आपण. त्याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट फाउंडेशनवर यायचंय. इथे मी फिट मीचं फाउंडेशन आहे, माझी शेड आहे 115. याच्यामध्ये पण SPF 22 आहे. फिट मीचं फाउंडेशन तुम्ही रेग्युलर यूज करू शकता. फाउंडेशन नसेल यूज करायचं तर माझं फेवरेट इथे प्रोडक्ट आहे, बॉल सारखं प्रोडक्ट आहे, लॅक्मेचा ॲब्सोल्यूट मूज आहे. या दोन्हींची लिंक मी खाली देते. मी फाउंडेशन इथं ऑप्शनला आणलं होतं. मला नेहमी फाउंडेशन यूज करायला नाही आवडत, पण हे क्रीम यूज करू शकते. हे मूज आहे आणि खूप दिवस जातं. मला वाटतं 500 ते 700च्या रेंजमध्ये मी हे प्रोडक्ट घेतलं होतं. घेऊन त्याला 2 वर्ष झालीत. खूप दिवस हे प्रोडक्ट जातं आणि लागतं कमी. ते डॉट 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 द्यायचा. हा मी क्विक डे टू डे मेकअप सांगते आणि खूप इझी आहे, कारण मी याच्यात आयलायनर सांगतच नाहीये. डोळ्याच्या वर विसरायची नाही डॉट द्यायला आणि डोळ्याच्या खाली. हा डे टू डेचा मेकअप आहे. करेक्टर किंवा कन्सिलर असा मेकअप नाहीये. हा डे टू डेचा झटपट होणारा मेकअप आहे. डोळ्याला व्यवस्थित लावायचं, नाही तर सगळं स्किन इव्हन आणि डोळेच मात्र ब्लॅक दिसतील. माझं फेवरेट प्रोडक्ट आहे हे. खूप दिवस चालतं, टिकतं आणि ना ओघळ पण येत नाही. काय होतं, फाउंडेशन वगैरे लावलं लिक्विड फॉर्म मधलं की स्वेटिंगमुळे, समरमध्ये स्वेटिंगमुळे कधी कधी त्याचा ओघळ येऊ शकतो. पण असे प्रोडक्ट लावले तुम्ही टेन्शन फ्री राहता. आता कुठलेही लिक्विड आणि मूज असं काही प्रोडक्ट लावले की त्याच्यानंतर तुम्हाला हे प्रोडक्ट फिक्स करण्यासाठी कॉम्पॅक्ट पावडर किंवा लूज पावडर लावू शकता. माझ्याकडे कॉम्पॅक्ट पावडर आहे. अगेन मेबिलिनची फिटमीची कॉम्पॅक्ट पावडर आहे. तुम्ही लूज पावडर पण लावू शकता. लॅक्मेची लूज पावडर लावू शकता. मेबिलिनची लूज पावडर नाही आहेत, पण मेबिलिनचा कॉम्पॅक्ट येतो. अजून शुगरचा कॉम्पॅक्ट आहे. सगळे कॉम्पॅक्ट छान आहेत. शुगरचा पण छान आहे, मी यूज केला होता. हा मेबिलिनचा तर मी किती वर्ष यूज करते, जवळजवळ 2-3 बॉक्स मी इतक्यातच संपवले. मला मूजही लावायला वेळ नसला तर मी हा कॉम्पॅक्ट लावते. कॉम्पॅक्टवर डॅप करायचा कधी पण. गळ्याला लावायचं विसरायचं नाही. गळा, कान या सगळ्या गोष्टी कव्हर करायच्या. आता डोळ्याला लावते मी. डोळ्याला लावताना हे असं धरायचं. लावते. काजळ अगेन तुमची मर्जी, तुम्हाला लावायचं लावा, नाही लावलं झटपट करायचं तरी चालतो. खूप जणांचा इश्यू असतो की काजळ खाली ओघळतं ना, का लावा. डोंट वरी. काजळ ही ट्रेंडमध्ये आहे पण किंवा नाही पण असंही म्हणू शकता. आजकाल सगळेजणच काजळ लावतात असं नाही. आत्ताचा 2025चा ट्रेंड कोणता आहे मी तुम्हाला हेच सांगतेय. नवीन ट्रेंडमध्ये काजळ येत नाही तसं, पण कोणी फार काजळ अडिक्टेड असतं, ते लावू शकतात. हे बघा, ट्रेंडमध्ये काय चाललंय तेच लावायचं असं काही नाही. काही गोष्टी तुम्हाला आवडतात त्या लावू शकतात. काजळ लावून झालेलं आहे डोळ्याचं. मी ना वॅसलीन नेहमी लावत असते. कोणतीही लिपस्टिक लावण्याच्या आधी मी वॅसलीन लावते. आणि हे माझं सर्वात आवडीचं प्रोडक्ट. यस, याच्यामध्ये 5 शेड आहेत. 4, 5.
5 शेड आहे त्याच्यात लिपस्टिकचे आणि मला फार आवडतात. यातली फेवरेट माझी लिपस्टिक कोणती माहिती, जे मी ब्लश म्हणून पण लावते आणि लिपस्टिक म्हणून पण लावते. आता हे वरती आहे ती डार्क वाली लिपस्टिक आहे, L04 आहे त्याचा शेड. मी आता ही लिपस्टिक म्हणून लावते, पण ब्लश म्हणून पण माझा शेड याच्यामध्ये, म्हणून मला ही लिपस्टिक फार आवडते. आणि याचं मॉइश्चर पण खूप छान टिकतं. तुम्ही ही घेऊ शकता लिपस्टिक. एक छान इन्व्हेस्टमेंटचं ऑप्शन आहे. एक 500-550च्या रेंजमध्ये लिपस्टिक तुम्हाला मिळेल. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. खरंच उत्तम प्रोडक्ट आहे. याच्यामध्ये असे शेड येतात सगळे, रेडिश, मरून, पर्पल अशा टोनमध्ये हे सगळे शेड आहेत. लिपस्टिक लावताना ना कधी पण ओठ थोडे स्प्रेड करून लावायचे, असं करून नाही लावायची कधीच लिपस्टिक. पहिले हे हार्ट शेप पहिले काढून घ्यायचा, कारण कुणी कुणी लिपस्टिक तुम्ही फक्त असं लावता. शेप व्यवस्थित डिफाईन झाले पाहिजेत. थोडीशी आतमध्ये पण व्यवस्थित लावायची. आता हा माझा लिपस्टिकचा शेड झालेला आहे. आता माझ्या आवडीचा ब्लशचा शेड मी काढत आहे. माझा आवडीचा ब्लशचा शेड आहे L02A2. येस, 02 आहे हा ब्लशचा शेड आहे माझ्या आवडीचा. आणि हा आता मी जे सांगते ते लेटेस्ट ट्रेंड मधला मेकअप आहे. तुम्ही लिपस्टिक लावा, पटकन लिपस्टिक हीच ब्लश म्हणून घ्या, थोडी नोजला पण द्यायचा. झालं. आता सध्या ट्रेंडिंग मध्ये ब्लश आहे. ब्लश, लायनर वगैरे सोडा. आता लायनर लावायलाही कोणाला वेळ नाही आणि कोणाला येतही नाही लायनर लावायला, कोणी शिकतही नाहीये लायनर लावायला. येस, ब्लश लावा, छान स्प्रेड करा. नाकाला थोडं कमी लावायचं. तुम्हाला असं वाटते नाकाला थोडं लागलंय जास्त, तर अगेन यू कॅन यूज पावडर. पण नाकालाही लावायचं, मस्त वाटतं. म्हणजे मला तरी आवडतं. इट्स इन फॅशन नाव. झटपट लिपस्टिक लावायची, काजळ वाटलं तर लावायचं, ब्लश लावायचा, त्याच ह्याच्यामधला ब्लश लावायचा. बघा खूप सुंदर दिसतंय. ऍक्च्युली नाकाचं वाटत असेल तर थोडंसं कमी करते, आय गेस सो. यू कॅन वॉच नाव. वाव, अशा प्रकारे तुम्ही हा पूर्ण मेकअप करू शकता. आणि त्याच्यानंतर सर्वात फेवरेट, माझा फेवरेट प्रोडक्ट आहे हायपर कर्लचा मस्करा. हा मेबिलिनचा अगेन मस्करा आहे. मस्करा खूप छान घ्या, मस्करामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. हा हायपर कर्लचा आहे, पण मेबिलिनचा स्काय हाय म्हणून मस्करा आहे, तो पण खूप छान आहे. थोडेसे जास्त पैसे मस्कराला दिले तरी चालतील, पण मस्करामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. लेटेस्ट 2025च्या ट्रेंड मध्ये मस्करा, ब्लश, लिपस्टिक एवढा मेकअप केला तरी इनफ आहे. नाउ यू कॅन सी द डिफरन्स. देवाच्या कृपेने आयलॅशेस खूप छान दिलेत मला, पण ज्याला नाही दिले त्यांनी पण हे लावून खूप छान करू शकता. डोंट वरी. खाली असा लावायची गरज नाही, कधी कधी तुम्ही असंही लावू शकता उभा, कारण खालच्या लॅशेसला तुम्हाला वरच्यावर लावायचा असतो. त्याच्यानंतर मी लावला हा क्रीम ब्रश. लिपस्टिक स्टिकचा ब्लश लावलाय. तुम्हाला जर पावडर ब्लश लावायचा असेल लावू शकता. अशा प्रकारे मी 2-2 ब्लश नाही लावत रेग्युलर लाईफ मध्ये, तुम्हाला सांगते कसं लावायचं. हा थोडासा असा पावडर ब्रश घ्यायचा, थोडा असा डॅप करायचा, नाहीतर जास्त लागतो, आणि वरच्या साईडला लावायचं. पावडर ब्लश लावू शकता, लिपस्टिक ब्लश लावू शकता, पण ब्लश लावा. इट्स इन ट्रेंड नाव. त्याच्यानंतर हायलायटर, जर तुम्हाला वाटलं संध्याकाळची पार्टी आहे तर लावू शकता हायलायटर. हायलायटर रोज लावणं मस्त नाहीये, आणि रोज लावायचंही असेल तर फक्त हायलायटर लावा विदाऊट ब्लश. ब्लश हायलायटर दोन्ही लावायचं असेल तर खूप कमी प्रमाणात ब्लश वापरा. माझा आत्ताचा थोडासा नॉर्मली जास्त आहे, म्हणजे यू कॅन कीप ब्लश ओनली, बट हायलायटर कसं लावायचं हे मी दाखवते जस्ट तुम्हाला. माझ्याकडे काय छान हायलायटर, हे पावडर फॉर्मचं हायलायटर आहे. हे ऍक्च्युली मी डब्बीने दाखवणार आहे, हे डब्बी त्याची नाहीये. हे थोडंसं पावडर फॉर्मचं हायलायटर आहे. मला हेच आवडतं ऍक्च्युली लिक्विड पेक्षा, पण ते कसं इझिली लावता येतं. हायलायटर अगेन तुम्हाला कुठं लावायचं आहे, नोज, चिकबोन आणि फोरहेडला. थोडंसं वाटेल तर फोरहेडला, नाहीतर मग नोज आणि चिकबोनला तर लावायचंच लावायचंय. नाव यू कॅन सी द डिफरन्स. वाव, आणि मेकअप करून झालेला आहे आपला. केस सेट करूयात.
केसांवर पण खूप सारा लुक तुमचा डिपेंड असतो. मेकअप तर कराच करा, पण केसांची थोडी हेअरस्टाईल तुम्ही चेंज करत जा. मोकळे सोडत जा. काय ते म्हणतात, समरचे मोकळे सोडवत नसतील समरचे तर हाफ बांधत जा. केस बघा असे कोंब करायचे, म्हणजे कसा थोडासा पफ पडतो. कळलं? असं केसांमध्ये हात टाकायचा, म्हणजे काय म्हणतात ऍक्टर लोक, सेलिब्रिटी लोक असंच थोडंसं कॅरी करतात. बघा आता हा आपल्या झालेला आहे टोटल मेकअप. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अजून कोणता व्हिडिओ पाहिजे, अजून कशाची लिंक पाहिजे ते मला नक्की सांगा. जा आणि इंस्टाग्रामवरती मला फॉलो करायचा. माझा इन्स्टा आयडी आहे करिश्मा धीरज 3. आणि थँक्यू सो मच. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.